नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहता जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे सोनम वांगचुक यांच्या संदर्भातली। सोनम वांगचुक भोवतीचा आता फास जो आहे तो आता आवळू लागलाय। वांगचुक यांच्या आर्थिक व्यवहारामध्ये बेशिस्त सापडल्यानं सध्या रासुका अंतर्गत सोनम वांगचुक यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे। तर मी हे नेमकं प्रकरण नेमकं काय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सोनम वांगचुक यांच्या एनजीओला परदेशी निधी मिळाल्याची चौकशी करण्यात आली। एफसीआरए अंतर्गत मंजुरी मिळाली नसताना देणग्या कशा घेतल्या? एचसीआयएल ची 7 खाती सार्वजनिक तर लपवलेली खाती 4 आहेत। सुमारे 15 कोटींच्या देणग्या संशयास्पद आहेत। कायद्याला बगल देऊन 1.5 कोटींची परकीय मदत केली गेलेली। देणगीतले सुमारे 6.5 कोटी रुपये सोनमच्या खासगी संस्थेच्या खात्यामध्ये का वळवले? एचसीए मोएल च्या 9 पैकी 6 खाती लपवलेली आढळली। शेशियन प्रायव्हेट लिमिटेड मध्ये सुमारे 10 कोटी रुपयांची उलाढाल झाली। शेशियन प्रायव्हेट लिमिटेडला दाखवला फक्त 1.25% नफा, त्यातही 2 खाती लपवलेली होती। एचआयएल कडून मोठ्या प्रमाणामध्ये निधी हस्तांतरित करण्यात आला। सोनम वांगचुकची एकूण 9 खाती ही आढळली, मात्र त्यात 8 खाती लपवल्याचं समोर आलं। सोनमनं सुमारे 2.25 कोटी रुपये परदेशामध्ये पाठवले होते। त्यातून 2.25 कोटी रुपये परकीय निधी परत घेतला गेला। सोनम वांगचुकनं 6 फेब्रुवारी 2025 रोजी पाकिस्तानचा दौरा का केला असा सवाल सुद्धा विचारला जातो आणि त्याची सुद्धा चौकशी करण्यात येते। लेह हिंसाचारामध्ये 60 नेपाळी आणि 100 काश्मीरी युवक कुणी मागवले असा सुद्धा सवाल जो आहे तो यावेळी विचारण्यात आला।